रामायणातील पंचवटी म्हणून प्रसिद्ध असलेले पौराणिक शहर नाशिक, जे दर 12 वर्षांनी होणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पण प्रसिद्ध आहे। इथे 2027 ला होणाऱ्या कुंभमेळ्यात लाखो भाविक देश विदेशातून महास्नान करण्यासाठी येणार आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून कुंभमेळ्याच्या चांगल्या व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे। पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या गतिमान नेतृत्वात मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार सुमारे 5700 कोटी रुपयांच्या 44 प्रकल्पांची पायाभरणी नाशिक इथे करत आहेत। नाशिक महानगरपालिकेचे 3400 कोटी रुपयांचे 26 प्रकल्प आहेत। नाशिकच्या रामकुंड पथ परिसराला जागतिक स्तरावर एक उत्कृष्ट तीर्थ आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी रामकल पथ प्रकल्पाची कल्पना करण्यात आली, ज्यामध्ये समाविष्ट आहे रामकुंड परिसर आणि घाटांचा विकास, प्रवेशद्वार, रस्त्यांचे सुशोभीकरण, LED लाइटिंग, वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन, दगडी फरशा, भित्तिचित्रे आणि सुशोभीकरण। या प्रकल्पामुळे व्यवस्थापन सुलभ होईल आणि कुंभमेळ्याच्या काळात उत्तम गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजनात मदत होईल। रामकल पथ प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी G+7 इमारतीत 30 चौरस मीटर क्षेत्रफळाची 1 BHK तील एकूण 77 निवासी युनिट्स प्रदान करण्यात येणार आहेत। नागरिकांची दीर्घकाळापासूनची स्वच्छ गोदावरीची मागणी पूर्ण करण्यासाठी 5 STP बांधण्यात येत आहेत। या प्रकल्पामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल आणि हे प्रक्रिया केलेले पाणी उद्यान, बांधकाम प्रकल्प, उद्योग इत्यादीसाठी पुन्हा वापरले जाईल। 247 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मुकणे धरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमधील नागरिकांना आणि भक्तांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल। अमृत 2.0 पाणी पुरवठा नेटवर्क प्रकल्पामुळे पाण्याची गळती 47% वरून 20% पर्यंत कमी होईल। सिंहस्थमध्ये साधुग्राम करिता पाणी पुरवठा व्यवस्था करण्याकरिता 2 दशलक्ष लिटरचे 2 नवीन जलकुंभ तसेच 220 किलोमीटरची जुनी वितरण पाईपलाईन बदलणे, जिल्हा मीटरिंग क्षेत्र मर्यादित बांधकाम करणे, लवाटे नगर ESR क्षेत्रात अंदाजे 151 किलोमीटरचे नवीन पाईपलाईन टाकणे आणि प्रायोगिक तत्वावर 24/7 पाणी पुरवठ्यामुळे समान पाणी पुरवठा सुनिश्चित होईल। कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी संपूर्ण शहरात 3011 CCTV कॅमेरे बसवले जातील, ज्यांचे निरीक्षण एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे आणि 4 ऑपरेशन सेंटर्समधून केले जाईल। नाशिक शहरात 230 किलोमीटर ऑप्टिकल फायबर नेटवर्क तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत सुरक्षित कुंभ सुनिश्चित करेल। तपोवन STP इथे गोदावरी नदीवर पूल, लक्ष्मी नारायण मंदिरालगत समांतर पूल, संत गाडगे महाराज पुलाचे डाऊन रॅम्पचे बांधकाम, नाशिक रोड विभागात वडनेर दुमाला इथे वालदेवी नदीवर नवीन पूल, मिलिंद नगर इथे नंदिनी नदीवर पूल बांधण्यात येणार आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत होईल। शहरातील वाहतुकीच्या सर्क्युलर मूव्हमेंटसाठी 9 प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यात येत आहेत, ज्यामुळे कुंभमेळ्यादरम्यान गोदावरी घाट आणि प्रमुख रेल्वे स्थानके, विमानतळ आणि महामार्ग यांच्यात थेट संपर्क सुनिश्चित होतील। या कामाव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभाग 2270 कोटी रुपयांचे 453 किलोमीटर लांबीच्या 18 रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा कामे देखील करत आहे। हे रस्ते शहरातील सर्व रेल्वे स्थानके, विमानतळ, द्रुतगती महामार्ग यांना जोडतील। यामध्ये नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा एक अतिशय प्रतिष्ठित 6 लेन कॉन्क्रीट रस्ता समाविष्ट आहे। या सर्व प्रकल्पांमुळे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद आणि आरामदायी होईल। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकार भाविकांचे मुक्काम आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायी बनवण्यास कटिबद्ध आणि उत्सुक आहेत।